अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुकृपा म्हणजे नेमकी काय. गुरुकृपा होते तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये कोणते बदल घडून येतात. आता बघा, आपण स्वामींना गुरुपौर्णिमेला गुरुपद दिलं आहे, पण बघा बऱ्याच जणांचं असं असतं ना, मी आता गुरुपद दिलं आहे म्हणजे आपण आता मोकळे झालो, आता आपल्याला कुठलंही संकट येणार नाही किंवा आपल्याला आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील किंवा आपल्याला आता कुठल्याच प्रकारचा त्रास नको, काही काहींचं मत असतं. पण बघा, गुरुकृपा होणं म्हणजे नेमकी काय असतं किंवा गुरुकृपा जेव्हा आपल्यावर होते तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये नेमकी कोणते बदल घडून येतात तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, गुरुकृपा म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. बघा, आपण स्वामींना गुरु केलं आहे, अर्थात आपण शिष्य म्हणून त्यांची सेवा करणार आहोत, उपासना करणार आहोत. आपल्याकडनं जेवढ्या सेवा करणं शक्य होईल अर्थात आपण तेवढ्या सगळ्या सेवा आपल्या स्वामींसाठी करणार आहोत. तर बघा, गुरुकृपा होणे म्हणजे नेमकी काय असते. आता गुरुकृपा केव्हा होते, अर्थात आपण जेव्हा आपल्या गुरूंची मनोभावे सेवा करतो, त्यांच्यावर विश्वास ठेवतो किंवा त्यांच्यावर आपलं अपार प्रेम असतं, अपार भक्ती आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल असते, त्याचप्रमाणे आपण निशंक विश्वास ठेवून त्यांची सेवा करत असतो आणि आपले कर्म चांगले असतात, तेव्हा अर्थातच आपल्यावर गुरुकृपा होत असते. आणि गुरुकृपा झाल्याशिवाय आपण गुरूंची सेवा करूच शकत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की बघा, जेव्हा गुरूंची इच्छा असते ना, तेव्हाच आपण त्यांची सेवा करू शकतो आणि तेव्हाच ते आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारतात. आता अर्थातच आपण बघा, सगळेजण स्वामींच्या सेवेमध्ये आलेलो आहोत. आपण स्वामी सेवा करत आहोत. का करत आहोत? आपली इच्छा आहे म्हणून का? तर अजिबात नाही. आपल्या स्वामींची इच्छा आहे म्हणून आपण सगळेजण स्वामी सेवा करत आहोत, स्वामींची भक्ती करत आहोत आणि त्यामध्ये केवळ आपल्या स्वामींची इच्छा आहे म्हणून ते आपल्याकडनं त्यांची सेवा करून घेतात. आपल्याकडनं त्यांची सेवा घडत आहे, ही केवळ स्वामींचीच इच्छा आहे. आणि बघा, गुरूंची इच्छा असल्याशिवाय आपण त्यांची सेवा करू शकत नाही आणि नक्कीच आपल्यावर गुरुकृपा होणार असते तेव्हाच गुरु आपल्याकडनं त्यांची सेवा करून घेत असतात आणि आपल्याला इच्छित फळ प्राप्त करून देत असतात. आता बघा, गुरूंची सेवा आपण सुरू केली आहे, मग आपल्या सगळ्याच इच्छा पूर्ण होतात का? बघा, तर असं अजिबात नाही. प्रत्येक इच्छा पूर्ण होईल असं नाही. आपल्या इच्छा पूर्ण होतात हे 100% मी तुम्हाला सांगते, पण कोणत्या होतात? ज्या इच्छा आपल्यासाठी योग्य आहेत, ज्या इच्छा आपल्याला भविष्यामध्ये कुठल्याही त्याचा इच्छांचा त्रास होणार नाहीये, जी गोष्ट आपल्याला हवी आहे पण त्या गोष्टीमुळे आपल्याला भविष्यात कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाहीये, अशी जी आपली इच्छा असते तीच इच्छा आपले स्वामी, आपले गुरु पूर्ण करत असतात. आणि म्हणून लक्षात घ्या, त्यातही आपलंच हित असतं. कारण की आपल्याला काय वाटतं, जण माणूस आहोत, आपल्याला काय समजणार आहे, आपण फक्त आजचा दिवस जाणतो, उद्या काय घडणार आहे, उद्याचं भविष्य आपण नाही जाणू शकत आणि ते आपण बदलूही शकत नाही. पण आपल्या गुरूंना आपलं सगळं काही माहीत असतं. आपल्या गुरूंना आपला भूतकाळ माहीत असतो, आपला वर्तमान काळ ते जाणतात आणि अर्थातच भविष्यकाळसुद्धा ते जाणून असतात. आणि म्हणूनच लक्षात घ्या, आपल्याला भविष्यकाळामध्ये ज्या गोष्टीचा त्रास होणार आहे ना, ती गोष्ट आपल्याला कितीही आपली त्या गोष्टीबद्दल इच्छा आपण स्वामींपुढे व्यक्त केली किंवा आपल्या गुरूंपुढे आपण व्यक्त केली तरी सुद्धा आपले गुरु आपली ती इच्छा पूर्ण करत नाही. का करत नाही? कारण की त्या गोष्टीमुळे आपल्यालाच त्रास होणार असतो म्हणून. आणि त्यामध्ये कोणाचं चांगलं आहे, कोणाचं हित आहे? आपलंच हित आहे, पण आपण ते जाणत नाही. आपण असं म्हणतो की नाही, मी स्वामींची एवढी सेवा करते, मी स्वामींच्या एवढ्या सेवेमध्ये आहे, स्वामींवर मी एवढा विश्वास ठेवते, तरी सुद्धा स्वामी मला अनुभव देत नाही, तरी सुद्धा स्वामी माझी इच्छा पूर्ण करत नाही. पण का करत नाही यामागचं कारण आपल्याला माहीत नसतं. बघा, ही सुद्धा गुरुकृपा आहे. आणि जेव्हा गुरुकृपा आपल्यावर होते, खरंच सांगते, आपलं आयुष्य एक सुकर होऊन जातं. जर आपण खरंच हा विचार केला ना की आपल्या इच्छांचं बाजूला राहू द्या, इच्छा पूर्ण हो ना हो, त्यात स्वामींची इच्छा आहे, स्वामींची इच्छा असेल तर आपल्या इच्छा ज्या काय आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील. आणि जरी नाही झाल्या तरी सुद्धा त्यात आपलंच हित आहे, कारण की त्या इच्छांमुळे आपल्याला त्रास होणार आहे म्हणून स्वामी त्या इच्छा आपल्या पूर्ण करणार नाही किंवा त्या पूर्ण करू शकत नाही. म्हणून लक्षात घ्या, ही सुद्धा एक गुरुकृपाच आहे, ही सुद्धा आपल्यावर एक स्वामींची कृपाच आहे. तेव्हाच स्वामी आपल्याला त्या प्रत्येक अडचणीतून, त्या प्रत्येक गोष्टीपासून, ज्या गोष्टीपासून आपल्याला त्रास होणार आहे त्या गोष्टीपासून आपल्याला वाचवत असतात, त्या गोष्टीपासून आपल्याला दूर ठेवत असतात. म्हणून लक्षात घ्या की गुरुकृपा समजणं ही एकदम सोपी गोष्ट नाही. आणि खरंच ज्याला समजते ना, त्याचं खरंच खूप प्रेम आपल्या गुरूंवर असतं आणि एक निशंक विश्वास, एक अढळ विश्वास त्यांना आपल्या गुरूंवर असतो की काही होऊ दे, माझे स्वामी, माझे गुरु माझ्या पाठीशी आहेत आणि ते जे काही करतील ना ते मला सगळं काही मान्य आहे, कारण की त्यांची ती इच्छा आहे आणि
त्यांची इच्छा कधीच वाईट असू शकत नाही, आपल्यासाठी ती कधीच वाईट ठरत नाही. जे काही होणार आहे ते त्यांच्या कृपेने होणार आहे आणि जे काही होणार आहे ते त्यांच्या इच्छेनुसार होणार आहे आणि त्यातही माझंच हित असणार आहे, हे आपल्याला समजायला हवं. आता बघा, गुरुकृपा म्हणजे काय असतं. गुरुकृपा म्हणजे बघा, आपल्यावर जरी साक्षात ब्रह्मदेवाने, आपण जेव्हा जन्माला आलेलो आहोत तेव्हा आपल्या कपाळावर, तेव्हा जर ब्रह्मदेवाने आपल्या कपाळावर काही दृष्टाक्षरे काढलेली असतील, तर जेव्हा आपण गुरूंच्या सानिध्यात येतो, बघा गुरुचरित्र ग्रंथामध्ये 53 अध्यायामध्ये असं दिलेलं आहे की जो कोणी गुरूंच्या चरणी नतमस्तक होतो त्याच्या माथ्यावर कितीही दृष्टाक्षरे ब्रह्मदेवांनी काढलेली असतील, त्याच्यासोबत कितीही वाईट घडणार असेल तरीसुद्धा ते कपाळ किंवा तो माथा जेव्हा गुरुचरणी नतमस्तक होतो तेव्हा ती दुष्टाक्षरे खोडली जातात आणि त्या ठिकाणी चांगली अक्षरे लिहिली जातात. यालाच गुरुकृपा असं म्हणतात. म्हणून लक्षात घ्या की आपल्याला गुरूंची सेवा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की आपण जेव्हा गुरूंच्या सान्निध्यात येतो ना, तेव्हा आपल्या आयुष्यातली कितीतरी मोठी मोठी संकटे ही आपल्यावर येणार होती, पण ती गुरूंच्या कृपेमुळे टळतात. जरी बघा काही संकटे आली, ते आपल्या कर्मानुसार येतात, आपल्या प्रारब्धानुसार ती येत असतात. पण काही संकटे जरी आली ना, आता असं अजिबात नाही की तुम्ही गुरूंच्या सान्निध्यामध्ये आहात किंवा तुम्ही गुरूंची सेवा करत आहात किंवा तुम्ही स्वामींची सेवा करत आहात तर तुमच्यावर कुठल्या प्रकारचं संकट येणारच नाही, असं मी म्हणणार नाही. कारण की बघा, ती संकटे, त्या अडचणी, ते दुःख आपल्याला आपल्या प्रारब्धानुसार प्राप्त झालेलं आहे, आपल्याला आपल्या कर्मानुसार ते मिळालेलं आहे. पण बघा, जेव्हा आपण गुरूंच्या सान्निध्यामध्ये असतो, जेव्हा आपण गुरूंची सेवा करत असतो, जेव्हा आपण स्वामींची सेवा करत असतो, तेव्हा त्या सेवेमुळे नक्कीच आपले जे काही भोग आहेत त्याची जी काही तीव्रता आहे ती नक्कीच कमी होत जाते. त्या संकटाची तीव्रता कमी होते आणि बघा, त्या प्रत्येक संकटामध्ये स्वामी स्वतः आपल्यासोबत असतात आणि त्या प्रत्येक संकटातून ते आपल्याला सोडवत असतात. यालाच गुरुकृपा म्हणतात. म्हणून लक्षात घ्या, आपल्यावर गुरुकृपा जेव्हा होते ना, तेव्हा कुठल्याही संकटाची झळ आपल्याला बसत नाही आणि अर्थात ती संकटे सुद्धा आपल्याला अगदी फुलाप्रमाणे भासू लागतात. कधी संकट आलं आणि कधी गेलं हे आपल्याला समजत सुद्धा नाही. आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा आपल्याला समजतं की किती मोठं संकट माझ्यावर आज आलं होतं, पण स्वामींच्या कृपेने ते खरंच टळलेलं आहे. हे जेव्हा आपल्याला समजतं ना, तेव्हा ती खरंच एक गुरुकृपा असते, तेव्हा ती स्वामी कृपा असते. म्हणून लक्षात घ्या की गुरूंची कृपा आपल्यावर असणंही महत्त्वाचं आहे. आणि गुरूंची कृपा कधी होणार आहे? जेव्हा आपण त्यांची सेवा अगदी मनापासून करणार आहोत, पूर्ण श्रद्धेने करणार आहोत, त्यांच्यावर निशंक विश्वास आपण ठेवणार आहोत, त्याचबरोबर आपले कर्म आपण चांगले ठेवणार आहोत, तेव्हाच गुरुकृपा होणार आहे. त्याशिवाय गुरुकृपा होत नाही. फक्त गुरूंची सेवा करून गुरुकृपा होत नाही. त्यासाठी आपल्याला आपले कर्मसुद्धा चांगले ठेवणं, आपलं मन शुद्ध ठेवणं, पवित्र ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. लक्षात घ्या. कारण की कधी कधी असं होतं ना की आपण तासनतास बसून सेवा करतो, पण दुसरीकडे आपले कर्म चांगले नसतात आणि मग त्यामुळे आपण केलेली कोणतीही सेवा ही फलित पावत नाही किंवा त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत नाही. कारण की त्याचं कारण आहे की आपले कर्म त्या सेवेचं फळ मिळूच देत नाहीत. म्हणून लक्षात घ्या की आपले कर्म चांगले असणं, इतरांबद्दल चांगली भावना आपल्या मनामध्ये असणं, आपलं मन शुद्ध असणं, पवित्र असणं, कोणतीही तुम्ही छोटी मोठी जी काही सेवा करता त्या प्रत्येक सेवेमध्ये आपले कर्म चांगले ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. तेव्हाच आपल्यावर गुरूंची कृपा होते आणि आपलं सगळं काही मन स्वामी जाणतात. ते अंतर्यामी आहेत, त्यामुळे आपल्या मनात काय चालू आहे, काय नाही, कोणाबद्दल द्वेष आहे, कोणाबद्दल राग आहे, आपण कोणाबद्दल काय वाईट भावना ठेवतो, हे सगळं काही स्वामी जाणतात. आणि म्हणूनच आपल्या सेवेचं फळ तेव्हाच आपल्याला प्राप्त होतं जेव्हा आपलं मन शुद्ध पवित्र असेल, इतरांबद्दल चांगली भावना आपल्या मनामध्ये असेल. म्हणून आपलं मन चांगलं ठेवा, इतरांबद्दल नेहमी चांगलाच विचार करा आणि आपले कर्म चांगले ठेवून फक्त स्वामींची सेवा करा. अगदी निशंक मनाने करा, पूर्ण विश्वास ठेवून करा. खरंच मी सांगते, बघा आपल्याला दुसऱ्यांपासून कितीही त्रास होत असेल ना तरी सुद्धा दुर्लक्ष करा. त्रास देणाऱ्या व्यक्तीला एक ना एक दिवस स्वामी चांगला धडा शिकवतील, त्यात काही शंका नाही. पण आपण आपल्या कर्माने चुकायचं नाही, बस एवढंच. तर चला, ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची झालेली सेवा मी स्वामींच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.